नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारला जाणारा असा गणित या विषयातील महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, कुठलीही स्पर्धा परीक्षा राहू दे, पण त्यावर संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात। मग ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात। मग ते वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बेरीज किंवा काही वजाबाकी करत बसायची का? तर नाही, काही ट्रिक्सचा जर आपण वापर केला तर आपलं कमी वेळेमध्ये उत्तर निघणार आहे। चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही तसेच प्रश्न। बघा, आता सुट्टी आहे तर मला असं वाटतं की आपण ह्या ट्रिक्स वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आपण रोज घेतोय ते तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सूत्रसुद्धा लिहायचे आहेत आणि त्यावर आधारित 1-2-3 मनाची गणितं सोडवायची आहेत, जेणेकरून तुमचा तो प्रकारचा प्रश्न अगदी परफेक्ट होईल आणि कधीही कोणत्याही परीक्षेला तो विचारला तर सहज तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल। चला तर मग बघूया प्रश्न कोणता आहे। बघा, इथे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, 42 ते 88 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती विचारले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 42 ते 88 मधल्या एकूण नैसर्गिक संख्या किती आणि त्यांची बेरीज हे काढायचं आहे। मग त्यासाठी आपल्याला एक छोटंसं सूत्र वापरायचं आहे। काय करायचं आहे, बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, कोणत्या ट्रिक्सने काढायचा ते बघितलेला आहे। तोही तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता बघा, बेरीज मग 42 आणि 88ची आपण बेरीज करूया। 42 अधिक 88 भागिले 2 आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। आता एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी बघा, शेवटची संख्या कोणती आहे, 88। मग 88 आणि पहिली संख्या आहे 42। आता आपण काय करूया, 42च्या अगोदरची संख्या कोणती आहे, 41। मग या 88 मधून आपण 41 काय करूया, वजा करूया। 8तून 1 गेला, बाकी आली 7। 8तून 4 गेले, बाकी आली 4। म्हणजे उत्तर किती आपलं आलं, 47। म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत या 42 ते 88 मध्ये, 47। मग इथे लिहून घेऊया 47। आता बघा, आता काय करायचं, यांची बेरीज करूया। 8 आणि 2 10, हातचा आला 1। 8 आणि 4 12, 12 आणि 1 13। 130 भागिले हे 2 गुणिले 47। आता बघा इथे भाग जातो, भाग घालवून घेऊया। बेक बे, बेच्या पाड्यामध्ये 13 नाही आहेत, मग काय बेसक 12, 1 राहिला, बे पंचे 10। मग आपलं उत्तर आलं आहे काय, 65 गुणिले 47। आता या दोघांचा गुणाकार करायचा। बघा, इथे आपण उभा गुणाकार करूया। 65 गुणिले 47, 7×5 35, हातचाला आले 3, 6×7 42, 43 44 45। इथे लिहून घेतलं हे 45। याचं काम झालं, इथे लिहून घेऊया 0। 4×5 20, हातचाला आले 2, 4×7 24 आणि हातचा 2 25 26। यांची बेरीज करूया। 5×5 5×5 4 आणि 6 10, हातचाला 1, 2 आणि 1 3। मग आपलं उत्तर किती आले, 3055। मग याचं उत्तर किती आहे, 3055। म्हणजे 42 ते 88 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 3055। बघा, यासारखंच आपण अजून एक प्रश्न घेऊया। 54 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। बघा, आता आपण पहिला प्रश्न तर सोडवला आणि खूप सोपा आहे, पण तरीही मी दुसरा प्रश्न घेते आणि तुम्हीही घ्यायचं आहे। आता हे 1-2 गणितं झाली तर तुम्ही अजून मनाची 5 गणितं घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सूत्र लिहायची किंवा पाठ करायची गरज पडणार नाही। ज्यावेळेस आपण एखाद्या प्रकारचं गणित सोडवतो त्यावेळेस आपण त्याच्यावर आधारित अशी 5 गणितं सोडवली तर ते गणित, तो प्रकार आपल्या डोक्यामध्ये फिट होतो आणि आपल्याला काय होतं, ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस जास्त अभ्यास करायची गरज नसते, म्हणजे लगेच आपल्याला ते सूत्र आठवतं आणि आपण ती गणितं व्यवस्थित सोडवतो। बघा, मग ते मगासारखंच सूत्र काय आहे, बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। मग या दोघांची बेरीज करूया। 54 अधिक 82 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी काय करायचं आहे, शेवटची संख्या आहे 82, त्याच्यामधून पहिल्या संख्येच्या मागची संख्या 54च्या अगोदरची संख्या किती आहे, 53। यांची वजाबाकी करूया। 2तून 3 जात नाहीत, मग इथे काय करतो आपण, हातचा घेतो। 12तून 3 गेले, 9 राहिले।
7तून 5 गेले, 2 राहिले. उत्तर किती आलं? 29. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 29. आता यांची आपण आधी काय करूया? बेरीज करून घेऊया. 4 आणि 2 6, 8 5 13, 136 बेरीज झाली, भागिले 2 गुणिले 29. आता बघा इथे भाग जातोय, भाग घालूया. बेक के बे, बेसक 12, इथे 1 राहिला आहे, बे 8 16. मग इथे काय आलं? 68 गुणिले 29. उभा गुणाकार करून घेऊया इकडे. 68 गुणिले 29, 9 8 72, हातचाला आले हे 7. 96 54 55 56 57 58 59 60 61. याचं काम झालं इथे 0. 2 8 16, हातचाला 1. बेसक 12, 12 आणि 1 हातचा 13. यांची बेरीज करूया. मग बघा बेरीज किती येते? 2 2, 1 आणि 6 7, 6 आणि 3 9, 81 1. मग आपलं उत्तर आले 1972. म्हणजेच 54 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 1972. बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.